नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला वर्षभर टिकणाऱ्या भाताच्या चकल्या बनवून दाखवणार आहे। चकल्या मस्त खुसखुशीत होता, लहान मुलं तर खूप आवडीने खातात। चला तर मग वेळ न वाया घालवता मी तुम्हाला भाताच्या चकल्या कशा बनवतात ते दाखवते। सर्वात आधी आपण भाताच्या चकलीसाठी लागणार आपण साहित्य बघणार आहोत। 1 चमचा जिरं घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतला आहे, 1 चमचा तीळ घेतलेली आहे, लाल मिरची पावडर मी 1 चमचा घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील या ठिकाणी घेऊ शकता। 500 ग्राम मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे। जर तुमच्या इथे इंद्रायणी तांदूळ नसतील तर तुम्ही याऐवजी दुसरा तांदूळ देखील या ठिकाणी घेऊ शकता। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, तांदूळ घेताना नेहमी जुना घ्यायचा, म्हणजेच आपल्या चकल्या तळल्यानंतर छान फुलतात। सर्वात आधी मी हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यानंतर या तांदूळाचा मी भात तयार करणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये 6 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं। पाणी उकळलेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते, 1 चमचा जिरं घालते, 1 चमचा तीळ घालते, 1 चमचा मिरची पावडर घालते। हे सर्व मी 1 मिनिट या पाण्यामध्ये उकळू देणार आहे। 1 मिनिट झालेला आहे। या पाण्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते आणि जितकं तांदूळ घेतले त्याच्या 3 पट पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे, कारण आपल्याला चकल्या करण्यासाठी भात अगदी मऊ आणि गचका हवा असतो। मग आपल्या चकल्या अगदी छान अशा गोल गोल छान तयार होतात। अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। पाण्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर तांदळाच्या वरती 3 पेर पाणी आलं पाहिजे, किंवा चमच्याने चेक करायचं आहे। अर्धा चमचा यामध्ये पूर्ण बुडला पाहिजे। कुकरचं झाकण लावून मंद आचेवर मी या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरमधली पूर्ण वाफ निघालेली आहे। कुकर मी खाली ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते भात कसा शिजला। अगदी पाहिजे तसा चकलीसाठी मस्त गचका भात शिजलेला आहे। हा भात मी सर्व मिक्स करून घेते, कारण वरच्या बाजूला जिरं दिसत आहे, ते जिरं पूर्ण या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण सोऱ्याने याच्या चकल्या पाडून घेणार आहोत। यासाठी मी या इथे सोऱ्या घेतला आहे, त्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे आणि चकलीची चकती टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये मी भात टाकून घेते। अशा प्रकारे मी टाकत आहे, तशा प्रकारे भात टाकून घ्यायचा आहे। याचं मी झाकण लावून घेते आणि प्लास्टिकच्या मोठ्या जाड पिशवीवर मी या सोऱ्याने चकल्या टाकून घेते। मी टाकत आहे त्याप्रमाणे गोल गोल करून अशा प्रकारे चकल्या टाकून घ्यायच्या आहे। या इथे मी प्लास्टिकच्या पिशवीवर या चकल्या टाकत आहे। जर तुमच्या इथे प्लास्टिकची पिशवी नसेल तर तुम्ही कोणत्याही साडीच्या कापडावर किंवा ओढणीच्या कापडावर या चकल्या टाकू शकतात। जर तुम्ही या चकल्या प्लास्टिकच्या पिशवीवर टाकल्या तर एक लक्षात ठेवायचं आहे, या वरतून अर्ध्या सुकल्या की या उलट्या कराव्या लागतात, तेव्हा त्या मागच्या बाजूने सुकतात। त्यामुळे जर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर टाकल्या तर मी सांगितलं तसं करायचं आहे। तुम्ही पण या प्रमाणाने या चकल्या नक्की घरी तयार करून बघा। तुमच्या चकल्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला माझी पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व चकल्या मी टाकून घेते। सर्व चकल्या मी टाकून घेतलेले आहे। या चकल्या मी कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहे। त्यानंतर तुम्हाला दाखवते वाळल्यानंतर या चकल्या कशा तयार होतात ते।
चकल्या पूर्ण वाढल्या आहे। या चकल्या वाढण्यासाठी मला 3 दिवस लागलेले आहे, कारण आमचे ते ऊन कमी असल्यामुळे। आणि मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये या 60 चकल्या तयार झालेल्या आहेत। या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते किती छान अशा फुलतात ते। गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी चकली टाकून घेते। तुम्ही बघू शकता एका बाजूने चकली छान फुललेली आहे। अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूने देखील चकली तळून घेते। मस्त अशी भाताची चकली फुलून तळून तयार आहे। ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे मी राहिलेल्या चकल्या तळून घेते। चकल्या मी तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशा डबल तळून भाताच्या चकल्या तयार झालेल्या आहे। तुम्हाला मी आतून दाखवते किती छान खुसखुशीत अशा भाताच्या चकल्या तयार झालेल्या आहे। आतून अजिबात कच्ची नाही आहे, मस्त फुललेले आहे। भाताच्या चकल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।